मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी आपल्याला NAV समजून घेणं खूप गरजेचं आहे. याचा अर्थ आहे नेट असेट व्हॅल्यू. गुंतवणूकदाराने एका फंडमध्ये एकूण 10 करोड गुंतवले. ही रक्कम त्या फंडच्या मॅनेजरकडे जाते. तो फंड मॅनेजर ही रक्कम शेअर किंवा बॉन्डमध्ये गुंतवतो, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट होईल. समजा आम्हाला 4 करोडचे प्रॉफिट झाले, म्हणजे आधीची 10 करोड गुंतवणूक आणि 4 करोडचे प्रॉफिट, म्हणजे टोटल 14 करोडचे असेट झालं. मग फंड चालवण्यासाठी वेगवेगळे खर्च येतात, जसं की ऑफिस एक्सपेन्सेस, टॅक्सेस. आता हे एक्सपेन्सेस आहेत 10 लाख. चला तर याला नेट असेट व्हॅल्यूच्या फॉर्म्युलामध्ये बघूयात. हे आउटस्टँडिंग युनिट वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे असू शकतात. आता या कंपनीचे 1 करोड आहेत असं समजूयात. टोटल असेट आहे 14 करोड मायनस टोटल एक्सपेंडिचर, म्हणजे टोटल खर्च आहे 10 लाखाचा, भागिले नंबर ऑफ युनिट्स, म्हणजे 1 करोड युनिट्स घातल्यानंतर राहिलेली रक्कम होते 13.9 करोड. तर ही आहे नेट असेट व्हॅल्यू.